तर नमस्कार सगळ्यांना, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर बघा आता इंदापूरमध्ये खूप पाऊस चालू आहे आणि आमच्या गॅलरीमध्ये पण पावसाचं पाणी, पावसाचे थेंब यायला लागले आहेत। तर खूप पाऊस आहे आणि स्वराज बघा पावसाचा कसा एन्जॉय घेतोय। तर बघा 2 ते 3 दिवस झालं इथं सारखा पाऊस पडतोय आणि हे बघा हिंदवी पण पाऊस पाहण्यासाठी आले आहे। आणि आमचे झाड बघा गॅलरीतले बघा ही कशी करतीये, हिंदवीला खूप मजा वाटती। तर बघा खूप छान पाऊस येतोय। बघा तुम्हाला कसं वाटतं इंदापूर मधला पाऊस, आणि खूप खूप जोराचा पाऊस चालू झालाय। थांबा तुम्हाला मी बघा इंदापूर मध्ये खूप पाऊस आहे आणि बघा स्वराज आणि हिंदवी पावसाचं गाणं म्हणते। बघा किती पाऊस आहे आणि नाही का समोरचं पण काही दिसत नाही, लय एवढा मोठा पाऊस आहे। आणि हे बघा गॅलरीतले झाड पण आमचे सगळे भिजले। बघा किती छान वाटतंय, असे झाड लावलेत मी। आणि माझ्या ब्रह्मकमळाच्या झाडाला कळ्या पण लागल्यात, काही मोठ्या झाल्यात, काही छोट्या छोट्या यायला पण लागल्यात। तर बघा आता एवढा छान पाऊस पडतोय म्हणल्यावर त्याला पण छान कळ्या येणार। आणि हे बघा ह्या स्वराज आणि हिंदवीचा कसा एन्जॉय चालू, पैशाचं गाणं म्हणते। कपडे पण वाळत नाहीयेत। आज रविवार असल्यामुळे स्वराज आणि हिंदवीला सुट्टी। किती किती जोराचा पाऊस आहे। चला आता आतमध्ये सर्दी होईल, इकडे वा, इकडे एका साईडला, इथे लांबून बघायचं पाऊस। तर हिंदवीच्या डोक्यावर थोडस पाणी आलं। हिंदवी जाऊ नको पुढं। हे बघा हिंदवी आणि स्वराज, तुम्हाला काय बोलायचं का पावसाबद्दल? हा आमच्या इकडे लय मोठा पाऊस येतोय, तुम्हाला बघायचा असला तर आम्ही लॉंग व्हिडिओ पाठवतो, तर ती व्हिडिओ बघा आणि पाऊस पण एन्जॉय करा मोबाईल मधून। हे बघा हिंदवीच्या डोक्यावर डोकं तर केस तर सगळे भिजले हिंदवीचे। हे बघा समोरचं खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि असल्या वातावरणात एकदम पांढरा शुभ्र पाऊस, म्हणजे समोरचं 100 फुटावरच तर दिसत नाही, कारण मोबाईलला क्लॅरिटी असल्यामुळे दिसतंय, पण आमच्या डोळ्यांना एवढं स्पष्ट काय दिसत नाही। आणि खूप जोरात म्हणजे एवढा जोरात पाऊस चालू आहे, सांगू शकत नाही। खाली रस्त्यावर पण पाणीच झाले, समोर जाऊ शकत नाही कारण कॅमेरावरती पावसाचं पाणी येते। हे बघा किती पावसाचं पाणी साठले बघा। हिंदवी आतमध्ये गुडगरले ना, चला आतमध्ये नाही, इथं पाय पुसा पाय। बघा हिंदवीची पर्स। तर बघा आताच आमचं दुपारचं जेवण झालं आणि मला अजून किचनवरचा पसारा पण आवरायचा आहे। मी पसारा आवरल्यानंतर दाखवते। आणि इकडची खिडकी पण आमची उघडीच होती किचनची, त्याच्यामुळं माझ्या लक्षातच नाही आलं ही लावून घ्यायची, आणि पावसाचं पाणी यायला लागलं आतमध्ये। आणि बघा हिंदवी, इकडे हिंदवी, ही बघा आमची हिंदवी। आणि हिंदवीच्या दादाने हिंदवीला रक्षाबंधनचं गिफ्ट दिलंय हे। पावसात नाचली ना तू, केस ओले झाले तुझे। आंघोळ काढायची एवढा उशिरा? सकाळी केली ना?
आता तेवढी बी काढायची. पावसात आज रविवार आहे, आज हिंदवीला सुट्टी. हिंदवी रविवारी पण म्हणते मला मम्मा शाळेत सोडव. मग आज नाहीये, आज सुट्टी नाही शाळेला. टीचरला फोन लाव, तिला विश्वास बसत नाही आमच्यावर. म्हणते तुम्हीच देता मला सुट्ट्या, टीचरला फोन लाव. हाय का नाही? तुम्हाला सांगत नाही, तू खोटं म्हणते मला. खोट म्हणते. खोट नाही म्हणत मी. काय म्हणते? बघा किती क्यूट क्यूट बोलती हिंदवी. तुला काय बोलायचे का? हा. बोल बरं. पाऊस तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही घ्या. हो, पावसात तुम्हाला आवडत असेल. हिंदवीला तर लय पाऊस आवडतो. मला लय पाऊस. चला मग अजून आपण एकदा पाऊस बघू. खूप पाऊस आलाय, खूप. तर बघा खूप पाऊस येतोय. आणि ह्याच्यामध्ये मी गोकर्णीच्या बिया लावल्यात त्या कुंडीमध्ये. त्या काय अजून आलेल्या नाहीयेत, पण येतील लवकरच. इथं आहे